रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे 3 स्वप्न या अर्थाचा भाग सादर करीत आहे. मन लावून ऐका. वेदांताचा जरा अवघड विषय आहे, पण एकाग्रतेने ऐकला तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल, समजेल तो विषय. 3 स्वप्न, 3 सत्य. एक आहे प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक असे 3 सत्य आहेत. एक संवादी भ्रम आहे आणि दुसरा एक विसंवादी भ्रम आहे. याच्यावर आपण अनेक वेळा बोललेलो आहोत. त्यामुळे जे नियमित माझे व्हिडिओ ऐकत असतील जे श्रोते, त्यांना हा एक विषय उकलत जाणार आहे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे, ज्ञान विकसित होणार आहे. तेव्हा हा जरा वेदांतातला विषय आहे. तेव्हा वेदांत म्हणजे नेमकं काय आहे, तर वेदांत म्हणजे शांकरी वेदांत, म्हणजे तत्त्वज्ञान जे ब्रह्मज्ञान सांगितलं आहे त्याला वेदांत असं म्हणतात. तेव्हा वेदांत शास्त्राने सगळे शास्त्र खंडित केलेले आहेत. शंकराचार्यांनी दिग्विजय ग्रंथ लिहिला, सगळ्या भारतातल्या देशा फिरून सगळे पंडितांना, सगळ्या शास्त्रकारांना जिंकलं आणि दिग्विजय केला आणि 4 मठ स्थापन करून आपल्या या भारतीय संस्कृतीचा पक्का पाया आद्य शंकराचार्यांनी रचला. तर त्यातला एक श्लोक आहे वेदांतातला. तावद् गर्जन्ति शास्त्राणि जंबुके विपिने यथा न गर्जति महाशक्तिर् यावत् वेदांत केसरी. तोपर्यंतच इतर शास्त्राच्या गर्जना चालू असतात. वनामध्ये जसं कोले कुही 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 चालतं. कुठपर्यंत चालतं, तर जोपर्यंत सिंहाची गर्जना होत नाही तोपर्यंत कोल्ह्यांची कुही कुही चालते आणि कोल्ह्यांची गर्जना ऐकली की कोल्हे पळून जातात. तसं तावत गर्जन्ति शास्त्राणि जंबुके विपिने यथा न गर्जति महाशक्तिर् यावत वेदांत केसरी. वेदांत रूपे केसरी म्हणजे सिंहाने गर्जना केली ना की बाकीचे शास्त्र चिरीचाप होतात, असं ते वेदांत शास्त्र आहे. अतिशय तार्किक आहे, वास्तव आहे आणि त्यालाच ब्रह्मज्ञान, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात आणि ते त्याच्यात मांडलेलं असतं. त्याच्यातल्या एका श्लोकावर आजचा हा आपला भाग आधारित आहे की जगत हा एक भ्रम आहे. भगवान शंकराचार्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो वाद मांडला तो मांडला अजातवाद. न जातम अजातम, हे जग झालंच नाही अशा प्रकारचं तार्किक सिद्धांत मांडून त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. तो समजून घ्यायला 5-10 वर्ष लागतात, आम्हाला लागले ते. तेव्हा त्यातला एक श्लोक आहे बघा. भ्रमेण अहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलम इदम जगत. भ्रमेण अहम, भ्रम 2 प्रकारचे, एक संवादी भ्रम आणि दुसरा एक विसंवादी भ्रम आहे. तर अहम हा एक भ्रमच आहे. अहम इति प्रथमो अध्यासः, अध्यास म्हणजे भ्रम. अहमचा एक भ्रम आहे आणि दुसरा आहे मम इति द्वितीय हा अध्यासः. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हा एक भ्रमच आहे ना. खरं म्हणजे त्याचं काहीच नसतं. अहमलाही सोडून जावं लागतं. कोण म्हणजे अहम हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे मम सगळ्याला माहिती आहे, सगळं सोडूनच जावं लागतं. शरीरसुद्धा इथे सोडून जावं लागतं. मग नेमकं आपलं काय आहे, तर इथे श्लोककार सांगतात भ्रमेण अहम. अहम म्हणजे हा एक भ्रम आहे. भ्रमेण त्वं, तू हा एक भ्रम आहे. भ्रमेण उपासको जनाः, हे ज्या उपासना आहेत वेगवेगळ्या उपास्य देवतांच्या, तो सगळा भ्रम आहे. भ्रमेण ईश्वर भावत्वं, ईश्वर भाव हाही सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे. मग तो संवादी भ्रम असेल पण तो भ्रमच आहे. भ्रममूलम इदम जगत, हे संपूर्ण जगत भ्रममूलक आहे असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि आपलं
आपला जो विषय आहे तो आहे 3 स्वप्न. एक तर प्रातिभाषिक स्वप्न आहे, म्हणजे स्वप्नाचा जो भास आहे तो भासमान होतो, काही कालामध्ये होतो आणि आपल्याला झोपल्यावर जे स्वप्न पडतं ना तर ते असं असतं, विसंगत असतं. पुन्हा त्या स्वप्नामध्ये अबोध असतं, तुटकं तुटकं स्वप्न पडत असतं आणि आपण त्या स्वप्नामध्ये परतंत्र असतो की पळायला गेलं तरी पळता येत नाही, बोलायला गेलं तर अडखळतं, आणखीन काहीतरी होतं. असे अनेक असं तुटकं तुटकं सगळं अबोध असतं. ठळक सुसंगतवार असं काहीही नसतं आणि जे आपल्याला नको असतं ते पण त्याच्यामध्ये येतं. त्यात आपलं स्वातंत्र्य नसतं. म्हणजे चोर मागे लागावेत, आपलं चाकू हल्ला व्हावा असं कोणालाही वाटत नाही, पण स्वप्नात तसं होतं. चोर येतात, घरात घुसतात, मारतात, हा मोठ्या मोठ्याने ओरडतो आणि मग हां हां करून मग तो शेजारी म्हणतो, अरे काय झालं, उठ उठ. अरे बापरे, तो म्हणतो स्वप्न पडलं होतं. म्हणजे स्वप्न जे असतं हे भासमान असतं, पण पडतं तेव्हा ते खरं असतं. म्हणजे तात्कालिक का होईना पण ते खरं असतं. आपल्याला वाटतं स्वप्न खरं का खोटं, उत्तर आहे खोटं असं लोक म्हणतात. पण स्वप्न खोटं नसतं, स्वप्न खरं असतं, पण ते जागृतीत आल्यावर खोटं असतं. त्याला सापेक्ष असत्य म्हणतात. तेव्हा झोपल्यावर जे पडतं त्याला आभासिक प्रातिभाषिक स्वप्न असं आपण म्हणतो आणि जागृतीमध्ये आल्यानंतर आपण ते खोटं आहे असं समजतो. कारण त्यात विसंगती असते आणि तेच स्वप्न परत पडेल असा भरोसा नसतो, म्हणून ते स्वप्न खोटं समजलं जातं. आणि दुसरा भाग आहे दिवा स्वप्न. दिवसा स्वप्न पडतात काही काहींना. हां, दिवसा स्वप्न काय, मी असं करणार, मी तसं करणार, हा फ्लॅट झाला, ते झालं, हे करणार, ते करणं, त्यातलं बरंचसं काय होणारच नसतं. पण दिवा स्वप्न म्हणजे दिवसाच्या ज्या कल्पना आहेत त्या भरारीच्या असतात, की त्या वास्तवात कधी येतही नाहीत, अशा पण काही कल्पना असतात. आणि तिसरं स्वप्न आहे ते आहे पारमार्थिक सत्य, म्हणजे पारमार्थिक स्वप्न. ते पारमार्थिक स्वप्न म्हणजे काय आहे नेमकं, तर ते पारमार्थिक स्वप्न असं आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अहम म्हणजे मी. इथे सुद्धा हे सात्विक अध्यास असेल, सात्विक भ्रम असेल, पण हाही सुद्धा एक भ्रम आहे आणि हेही सुद्धा एक सत्य असत्य आहे. हे सत्यातलं सत्य नाही, हे सत्य आहे पण असत्यातलं सत्य आहे. त्याला पारमार्थिक भ्रम, पारमार्थिक सत्ता असं म्हटलेलं आहे. तेव्हा पहिलं जे स्वप्न आहे की जे झोपेमध्ये पडतं ते अल्पकालिक असतं. काही क्षणामध्ये, काही मिनटामध्ये किंवा काही तासामध्ये जोपर्यंत ते पडतं ना तोपर्यंत ते सगळं विश्व निर्माण करू शकतं, इतकी ताकद असते. आणि जागं झालं की लगेच खलास होतं ते. त्याला प्रातिभाषिक स्वप्न म्हणतात. ते अबोध विसंगत वगैरे असतं जास्त आणि जागृतीत आपण आलो की ते बाद ठरतं. तेव्हा असे जे हे 3 स्वप्न आणि 3 सत्य आहेत, एक प्रातिभाषिक सत्य आहे स्वप्नातलं, दुसरं आहे व्यावहारिक सत्य आणि तिसरं आहे पारमार्थिक सत्य. पारमार्थिक सत्य म्हणजे आपलं स्वरूप, आणि ते जे स्वरूप आहे त्याच्यावर जे अहमत्व आले, अहम ब्रह्मास्मी वगैरे, ते सुद्धा तोही सुद्धा पारमार्थिक भ्रम आहे. तेव्हा असा हा भ्रममूलम इदम जगत असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे जरा संतांच्या भाषेत जर मांडायचं ठरलं तर असं सांगता येईल की ज्ञानेश्वर माऊलीने अभंग एक म्हटलेला आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. या अभंगात, अभंग मोठा आहे, आपण त्याचे 2 चरण फक्त आपल्या कामासाठी, प्रमाणासाठी आपण घेतो आहे. माऊली म्हणते, शब्देविन संवादू, हे पारमार्थिक सत्य आहे. म्हणजे आत्मतत्व हे पारमार्थिक सत्य आहे, का त्याला ब्रह्मतत्व म्हणू आपण. बृहत इति ब्रह्म, जे सर्व व्यापक आहे, अद्वितीय आहे, एकमेव अद्वितीय असं. आणि मग त्याला शरीराची उपाधी लागली की त्याला आत्मा म्हणतात, पण ते सुद्धा ब्रह्माचंच तत्व आहे. तेव्हा माऊली असं म्हणते की शब्देविन संवादू, त्या आत्मस्थितीमध्ये शब्दाशिवाय संवाद होऊ शकतो का, नाही. दोजे बिन अनुवादो, अनुवाद करायला 2 जण लागतात,
पण दुजेविन अनुवादू होणार नाही, होत नाही. हे तव कैसे निगमे परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे कानडावो विठ्ठलो करनाटको तेणे मजला वियला वेदो. अर्थ बघा, शब्देविन संवाद होत नाही, दोन असल्याशिवाय अनुवाद होत नाही. हे तव कैसे निगमे परे ही परते बोलणे खुंटले. परा ही शेवटची वाणी आहे, तर तिला जर समजत नाही तर वैखरी कैसे नि सांगे, तर ही जी जीभ आहे हिला वैखरी म्हणतात. तिला कसं काय कळणार, ती कसं काय सांगणार की हेच ब्रह्म आहे म्हणून. ते फार पलीकडे आहे ते. शेवटच्या चरणामध्ये याच अभंगामध्ये माऊली म्हणते, बाप रखुमा देवेवरो हृदयेचा जाणूने. हृदयात तो आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. शास्त्रकार त्याला कूटस्थ म्हणतात. त्याच्यावर हे सगळे तिन्ही प्रकारचे स्वप्न पडतात. तीन अवस्था आहेत, तीन आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि असा तो आपला आत्मस्वरूप चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते माऊली म्हणतात. बाप रखुमा देवेवरो हृदयेचा जाणोनी. तो हृदयात आहे आणि तो जाणावा लागतो. अनुभव सौरसो केला दृष्टीचा डोळा पाहू मी गेली तव भेतरे पालटो झाला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न केळा फाकते प्रभा. असा जो आत्मा आहे, तर दृष्टीचा डोळा पाहू मी गेली तव भीतरी पालटू झाला. भीतरी म्हणजे आतमध्ये पालट होऊन आपलं स्वरूप आपल्याला कळतं. तेच वृत्तीप्रभाकारामध्ये निश्चलदाजीने सांगितलं, बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो शुद्ध परमात्मा मीची असे. म्हणजे बुद्धी जाणते किंवा जाणत नाही असा जो आत्मतत्व आहे तो मी आहे. आता बुद्धी जाणे म्हणजे प्रत्यक्ष जाणत नाही बुद्धी, मग अनुमान करते ती बुद्धी. अनुमानाच्या दृष्टीने ती जाणते, पण तिथे प्रत्यक्ष ते जाऊ शकत नाही. असाच एक माऊलीचा दुसरा अभंग आहे बघा. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. त्या अभंगामध्ये एक चरण असा आहे बा. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो के निर्गुण रे. श्रुती नेती नेती न एती न एती, ते नाही ते नाही ते नाही असं श्रुती म्हणते. आणि मग जिथे थांबते श्रुती ते ब्रह्म आहे. म्हणजे ज्याला मूकसंमती म्हणतात, स्तब्धता. याच्यावर एक दृष्टांत आहे की एका मुलीचं लग्न जमून जेव्हा हे लोक घरी आले तेव्हा बाकीच्या मैत्रिणी जमल्या. त्या मुलीच्या मैत्रिणी होत्या. ते म्हणले, का गं म्हणाले, तुझा पती तुला आवडला का वगैरे. आवडला का काय म्हणाले. हां, ते पण आलेले आहेत गाडी करून तिथं आहेत म्हणाले. मग चल बरोबर आपण लांबून बघू. मग त्या सगळ्या तिथे आल्या आणि ते जे उभा राहिले होते मुलं वगैरे होते ना, तर त्या मुली म्हणल्या, तो तो आहे का तो तो. तर ते म्हणले नाही, तो तो पण नाही, तो तो नाही आहे. आणि जेव्हा तो असं म्हणल्याबरोबर ती लाजली आणि गप्प झाली. यांनी समजलं की हां तोच तो आहे. जिथे श्रुती गप्प होते थांबते ते ब्रह्म. तद्ब्रह्म त्वमसी तत्त्वमसी हे वेदाचं महावाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी किंवा सहा अहम सोहम
सहा ईश्वरा अहमस्मी असे जे वेदांताचे सिद्धांत आहेत, सज्जन हो, ते गुरुच्या जवळ जाऊन बसा, ऐका, एक एक सिद्धांत सोडून घ्या. त्यातच आपल्या खऱ्या जीवनाचं कल्याण आहे. आपलं स्वरूपाची ओळख करून घ्या आणि तेच वेदांताचं सर्वशास्त्राचं सार आहे. ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. 3 स्वप्न असा आजचा हा विषय आहे. तेव्हा खूप मोठा विषय आहे, असं मधून बघूया. तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की हे नुसतेच विनोद करतात. विनोद हा एक रस आहे, तो सर्व रसात प्रधान आहे. पण काहींना असं वाटतं की यांना काय बाकीचं समजत नाही. तत्त्वज्ञान इतकं अवघड आहे ना. आता याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया येताना असं म्हणतील, लय अवघड झालं, अवघड सांगताय, जरा सोप्या सांगा. कथा सांगायला गेलं, ह्या नुसत्या कथा सांगतात. कथाड्याशी कैसा देव, असं आणि पुजाऱ्याशी कैसा भाव, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे लोक पाहतात. तसं पाहू नका. आम्ही जे सांगतो ते अभ्यासपूर्वक सांगतो आणि वेदापासून तर आत्ताच्या संत वाङ्मयापर्यंत साधार, वेचक आणि वेधक सांगतो. सर्व बाजूनी विचार करत जा आणि आनंद घ्या. बाकीच्या त्या तत्त्वज्ञानाकडे घुसायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्ही गुरुकडे जा किंवा वेळ काढून आमच्याकडे या. किती ज्ञान सागरासारखं आहे, सागर, आणि त्याच्यावर बाकीचे जे काही विनोद असतील, सुभाषित असतील, विचार असतील, हे त्या सागरात आलेले तरंग आहेत. आणि आत्ता जो मी विषय सांगितला तो ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागरो सखा माझा ज्ञानेश्वर, जनाबाई म्हणते. तो ज्ञानाचा सागर. आणि म्हणून माऊलींचे 2 अभंग आत्ता प्रमाणासाठी आपल्याला वापरले, शब्दविन संवादो आणि अनुमानेना. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा. ऐकत रहा, ज्ञान समृद्ध करा, आपलं स्वरूप ओळखा, आनंदी व्हा. रामकृष्ण हरी.